मित्रांनो, आजच्या लेक्चरमधून आपण इलेक्ट्रिक बोर्डाची वायरिंग शिकणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला इलेक्ट्रिक बोर्ड बनवण्यासाठी कोणकोणते घटक भाग वापरतात, कोणकोणते डिव्हाइस वापरतात त्याचा आपण पहिले अभ्यास करू. त्यानंतर त्या घटक भागांचे कनेक्शन कशा पद्धतीने केले जातात त्याचा आपण अभ्यास करू. आणि मग घटक भाग आणि त्यांचे कनेक्शन माहिती झाल्यानंतर इलेक्ट्रिक बोर्ड कसा तयार करतात, त्याची वायरिंग कशा पद्धतीने तयार केली जाते याचा आपण संपूर्ण अभ्यास करू. तर चला मग लक्ष द्या माझ्याकडे. आता बघा, इलेक्ट्रिक बोर्ड वायरिंग करण्याकरता आपल्याला एवढे सगळे घटक भाग लागत असतात. सर्वप्रथम या घटक भागांची आपण ओळख करून घेऊ. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम दिसतोय फ्यूज. हा फ्यूजचा सिम्बॉल आहे किंवा चित्र आहे. फ्यूज कशासाठी असतो? जर हाय व्होल्टेज किंवा शॉर्ट सर्किट झालं तर तो सर्किटला ब्रेक करण्यासाठी असतो. तर अशा पद्धतीने हा फ्यूज आपल्याला सर्किटमध्ये सेफ्टीसाठी जोडायचा असतो. त्यानंतर इंडिकेटर असतो. इंडिकेटर काय काम करतो? बोर्डामध्ये सप्लाय आला किंवा नाही आला हे आपल्याला इंडिकेट करण्याचं काम करत असतो. आणि इंडिकेटर हा नेहमी कोणत्या कलरचा असतो? रेड कलरचा असतो. ओके. त्यानंतर असतो स्विच. स्विच म्हणजे काय? ऑन ऑफ करणं. एखादा लोडला आपण चालू किंवा बंद करणे. लोड म्हणजे काय? फॅन, बल्ब, ट्यूबलाईट, मोटर या सगळ्यांना चालू किंवा बंद करण्यासाठी आपण काय जोडत असतो? स्विच जोडत असतो. त्यानंतर प्लग किंवा सॉकेट. बघा, आपल्या घरामध्ये बोर्डामध्ये अशा पद्धतीचे एक सॉकेट असते ज्याच्यामध्ये आपण फ्रीजची पिन, मोटरची पिन किंवा एखादा लोड आपल्याला काही जोडायचा असेल तर या 3 सॉकेटमध्ये आपण 2 पिन किंवा 3 पिन जोडत असतो. याला काय म्हणतात? प्लग किंवा सॉकेट. याची वायरिंग आपण शिकणार आहोत आता. त्यानंतर वायर असते. वायर सगळ्यांनी बघितलेली आहे ना? ज्या वायरमध्ये इन्सुलेटर आणि कंडक्टर असतो. हा जो कंडक्टर असतो या कंडक्टरमधून करंट वाहत असतो. आता करंट आपल्याला लागू शकतो, मग आपल्याला सेफ्टीसाठी त्या कंडक्टरच्या वरती इन्सुलेटर लावलेलं असते जे रबरचं असते. त्यानंतर रेग्युलेटर असतो. रेग्युलेटर म्हणजे काय? फॅनची स्पीड कमी जास्त करण्यासाठी. तर त्याच्यासाठी हा रेग्युलेटर लावलेला असतो. नंतर लोड. लोड म्हणजे काय? ट्यूबलाईट असेल, फॅन असेल, बल्ब असेल, अदरवाईज AC सप्लायवर तुम्ही कशालाही जोडत असाल त्याला काय म्हटलं जाते? लोड म्हणतात. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रिक बोर्डाची वायरिंग करण्यासाठी एवढे सगळे डिव्हाइस आपल्याला लागणार आहे. ओके. आता त्यानंतर आपल्याला यांचे कनेक्शन शिकायचे. इलेक्ट्रिक बोर्डाची वायरिंग शिकण्याच्या अगोदर या सर्वांचे आपल्याला काय शिकायचे? कनेक्शन कशा पद्धतीने केले जातात आणि त्यांना कोणकोणते टर्मिनल असतात. तर सर्वप्रथम हा काय आपला फ्यूज होता. फ्यूजला किती टर्मिनल आहे? एक या ठिकाणी एक टर्मिनल आहे आणि एक या ठिकाणी. फ्यूजचं कनेक्शन करताना या ठिकाणी तुम्हाला इन फेज जोडायचं आहे. आता इन फेज म्हणजे काय? येणारा फेज. ज्या ठिकाणून फेज वायर येणार आहे ती फेज वायर इथे आपल्याला जोडायची आहे. आणि फ्यूजवरून जी जाणारी आहे ही जोडायची आहे आपल्याला एकतर स्विचला, एका ठिकाणी स्विचला आणि दुसऱ्या ठिकाणी इंडिकेटरला. इंडिकेटरला ह्या 2 ठिकाणी आपल्याला ह्या वायरीला जोडायचं आहे. त्यानंतर आता हा काय? इंडिकेटर. इंडिकेटरला किती टर्मिनल आहे? हा एक टोक आहे आणि हा दुसरा टर्मिनल. ओके. सो कोणतं पण एका टोकाला एका ठिकाणी तुम्हाला फेज वायर जोडायची आहे आणि एका ठिकाणी तुम्हाला न्यूट्रल वायर जोडायची आहे. आता बघा, फेज कुठून येणार आहे आपल्याला? फ्यूजवरून. बघा, फ्यूजच्या आउटपुटला मी काय सांगितलं होतं की याचं एक टोक कुठे जोडायचं तुम्हाला? इंडिकेटरला. म्हणजे याचा अर्थ ही वायर कुठे जाणार आहे? इंडिकेटरलाच. आणि दुसरी वायर कुठे जाईल? न्यूट्रलला. जे डायरेक्ट सप्लाय आपला न्यूट्रल इथे जोडायचं आपल्याला. त्या वायरिंगमध्ये सांगितलं तुम्हाला. त्यानंतर हा स्विच आहे. आता स्विचला 2 टोक आहे. हे एक टोक आहे, हे एक टोक आहे. याला म्हणतात इन टर्मिनल आणि याला म्हणतात आउट टर्मिनल. म्हणजे मग इथे येणारा जो सप्लाय इथे जोडायचा आपल्याला इन फेज. आता हा फेज कुठून येणार आहे? तर हा येणार आहे आपल्या फ्यूजवरून. बघा, फ्यूजच्या आउटपुटला मी काय सांगितलं तुम्हाला? हा टोक कुठे जोडायचा आपल्याला? स्विचला. मग ही वायर घ्यायची आणि स्विचच्या एका टोकाला जोडायची. आणि स्विचचं जे आउट टोक आहे हे कुठे जोडायचं आपल्याला? लोडला जोडायचं. जो कोणता लोड असेल त्या लोडला आपल्याला जोडायचं आहे त्याला. आता हा काय आपला सॉकेट किंवा प्लग. आता या सॉकेटला या टर्मिनलला म्हणतात अर्थिंग. याला कुठे जोडायचं आहे? अर्थिंग सप्लाय सोबत जोडायचं आहे. आता हा जो आहे याला म्हणतात फेज. आता हा फेज कुठे जोडायचा? तर हा जोडायचा आहे स्विच
याला आपल्याला स्विच सोबत जोडायचं आहे. आणि हा काय आपला न्यूट्रल. न्यूट्रलला कुठे जोडायचं आहे तर डायरेक्ट न्यूट्रलशी जोडायचं आहे. जिथून न्यूट्रलवर डायरेक्ट येणार आहे ती घ्यायची आणि डायरेक्ट याला जोडायची. हा फेज कुठून जोडायचा आहे जो स्विचवरून येणार आहे. आपण लोडला म्हटलं बघा, स्विचचा आउटपुट कुठे चालला लोडला. हा प्लग पण काही प्रकारे लोडच असतो, म्हणून या लोडला या स्विचच्या आउट टोकाला या प्लगच्या या टोकाला जोडायचं आपल्याला. आणि आर्थिंग वायर कुठून जोडायची डायरेक्ट आर्थिंग वरून. ही कुठून जोडायची आपल्याला डायरेक्ट आर्थिंग, म्हणजे जिथे आर्थिंग पॉईंट असेल तिथून वायर घ्यायची आणि या आर्थिंगला जोडायची. तर अशा पद्धतीने आपल्याला सॉकेटची कनेक्शन करायची आहे. त्यानंतर रेग्युलेटर. रेग्युलेटरला काय करायचं आहे येणारा टोक स्विचवरून आणायचा आणि जाणारा टोक आता याला काय म्हणू आपण इन टर्मिनल आणि याला काय म्हणू आपण आउट टर्मिनल. आता ह्या आउट टर्मिनल कुठे जोडायचा आहे तर हा जोडायचा आहे फॅनच्या एका टोकाला. ओके. आता खालती काय दिलेलं आहे लोड. आता लोड काय म्हणतो मला एका टोकाला फेज वायर जोडा आणि एका टोकाला न्यूट्रल वायर जोडा. फॅनला पण किती टर्मिनल असतात दोन. त्यातला फॅनचा पहिला टर्मिनल काय म्हणतो मला एका टोकाला फेज वायर जोडा आणि दुसऱ्या टोकाला न्यूट्रल वायर जोडा. मग हे आपण कशा द्यायच्या ते तिथे सर्किटमध्ये बघू. बल्ब पण काय म्हणतो मला ऑन करण्यासाठी एका टोकाला फेज वायर जोडा आणि दुसऱ्या टोकाला न्यूट्रल वायर जोडा. तर आता अशा पद्धतीने तुम्हाला कनेक्शन माहिती झाल्यानंतर हे कसे जोडायचे हे आपण डायरेक्टली बोर्डामध्ये बघू. आता जेवढं साहित्य मी तुम्हाला इकडे सांगितले, जेवढे डिव्हाइस सांगितले, हेच डिव्हाइस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. ओके. सगळ्यात हे सांगा मला काय फ्यूज आहे. फ्यूज काय म्हटलं मला येणारा मेन फेज जोडा आणि जाणारी माझी एक टोक कोणाला द्या स्विचला द्या आणि दुसरं टोक कोणाला द्या इंडिकेटरला द्या. मग आता हा काय झाला येणारा टर्मिनल. ओके. हा झाला इन टर्मिनल आणि हा काय झाला आउट टर्मिनल. मग इन टर्मिनल कुठून घ्यायचं आपल्याला जे मेन फेज लाईन आलेली आहे सर. मग आता आपण इथे काय केलं एक मेन लाईन घेतलेली आहे. या मेन लाईन मधून आर्थिंग मेन लाईन घेतला, फेज मेन लाईन घेतला आणि न्यूट्रल मेन लाईन घेतला. मग आता या फ्यूजला कशाची गरज आहे फेजची गरज आहे. मग आपण काय करायचं हा फेज घ्यायचा आणि हा फेज जोडायचा या ठिकाणी. आता इथून आपल्या बोर्डामध्ये त्यांनी एंट्री केली. ओके. याचं कनेक्शन संपलं. आता आउट कोणाला जोडायला सांगितलं आपण फ्यूजचा आउट एक स्विचला जोडायला सांगितलं आणि इंडिकेटरला. आता इंडिकेटर कुठे होता या ठिकाणी. इंडिकेटरच्या एका टोकाला फेज जोडायचा आहे आणि एका टोकाला न्यूट्रल जोडायचं आहे. मग आता इंडिकेटर कुठे या ठिकाणी. मग हा जो आउटवाला फेज आहे हा द्या इंडिकेटरला आणि दुसरं टोक फ्यूजचं पुढे द्यायचं आहे स्विचला. आता याच्यामध्ये एक स्विच आहे का अनेक स्विच आहे. फ्यूज मधून जो जाणारा आउट असतो तो जेवढे स्विच असेल त्यांच्या वरच्या टोकाला जोडायचे. मग आता मी काय केलं फ्यूज मधून जाणारी वायर इथे वरच्या टोकाला जोडली. आता जेवढे स्विच आहे तेवढ्यांच्या सगळ्या वरच्या टोकांना वायर जोडायच्या. बघा याला जोडली याला जोडली याला जोडली. आता याचा अर्थ काय झाला फेज इथे आलेला आहे. जसा तुम्ही स्विच ऑन करणार तसा हा सप्लाय पुढेच आहे. जसा हा स्विच ऑन करणार तसा सप्लाय पुढे जाणार आहे. जसा हा स्विच ऑन करणार तसा सप्लाय पुढे जाणार आहे. जसा हा स्विच ऑन करणार तसं पुढे जाणार आहे. आता आपल्याला कोणाची वायरिंग करायची इंडिकेटरची बाकी. इंडिकेटर काय म्हणतो माझ्या एका टोकाला फेज वायर जोडा आणि एका टोकाला न्यूट्रल वायर जोडा. मग कोणती वायरिंग भेटली इथे इथे याला फ्यूज भेटली फेज भेटलेला आहे. आता काय बाकी त्याला न्यूट्रल. न्यूट्रल याला कुठून द्यायचं आहे डायरेक्ट बाहेरून आलेला. मग ही काय करतोय मी आता हे बघा या ठिकाणावरून ही न्यूट्रल लाईन घेतली इथे जम्पर मारला आणि याला बोर्डामध्ये एंट्री केली. आता इंडिकेटर काय म्हणत होता माझ्या एका टोकाला न्यूट्रल द्या एका टोकाला फेज द्या. मग न्यूट्रल आणि फेज भेटला का याला भेटला. जेव्हा याला न्यूट्रल आणि फेज भेटेल हा इंडिकेट होईल. आता इंडिकेट झाल्यानंतर आपल्या बोर्डामध्ये सप्लाय आला. आता याचं काम झालं याचं काम झालं. आता आपल्याला काय शिकायचं स्विच. स्विच काय म्हणतो मला इन फेज द्या येणारा फेज द्या. मग आपण दिला का येणारा फेज दिला. आता जाणारा कुठे द्यायचा आपल्याला लोडला. लोड म्हणजे काय बल्ब फॅन बल्ब. मग आता काय करायचं हा जो स्विच आहे हा आपण याच्याकरता लावू. मग मी काय केलं हा स्विचला या बल्बशी जोडला.
ओके. नंतर या स्विचला या फॅनशी, आता फॅनला जोडण्याच्या अगोदर इथे आपल्याला काय करायचं, रेग्युलेटरला जोडायचं. कारण इथे रेग्युलेटर मी खालती सांगितलं तुम्हाला. रेग्युलेटर काय म्हणतो, येणारा स्विच वरून द्या आणि जाणारा मला फॅनला द्या. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, येणारा स्विच वरून द्यायचा आहे आणि जाणारा फॅनला द्यायचा आहे. ओके. आता जो तिसरा स्विच आहे, तिसरा स्विच कोणाला द्यायचा आहे, या बल्बला द्यायचा आपल्याला. मग आपण काय केलं, या बल्बला दिलं. ओके. आता चौथा स्विच कोणासाठी आहे, हा आहे या प्लगसाठी. आता स्विच वरून इथे जो सप्लाय आलेला आहे हा कोणता आहे, फेज आहे. फेज नेहमी सॉकेटच्या उजव्या भागात गेला पाहिजे, म्हणजे उजव्या टर्मिनलला गेला पाहिजे, डाव्याला नाही, उजवीकडे गेला पाहिजे. ओके. आता इथपर्यंत आपल्या स्विचची वायरिंग संपली. स्विच नंतर कोण आहे, प्लग आहे, सॉकेट आहे. सॉकेटचं वरचं टर्मिनल काय आहे, अर्थिंग. अर्थिंग कुठून द्यायचा, जिथे अर्थिंग डायरेक्ट आलेलं आहे तिथून द्यायचं आहे. मग आता अर्थिंग इथे कुठे आहे का अवेलेबल, नाही. तर अर्थिंग कुठे अवेलेबल आहे, वरतून. मग हा वरतून अर्थिंग घ्यायचा आणि तो अर्थिंग काय करायचं, या अर्थिंगला जोडून टाकायचा. झाली अर्थिंगची वायर संपली. नंतर काय आपल्याला सॉकेटच्या उजव्या टोकाला, या उजव्या टोकाला काय द्यायचं आपल्याला, फेज द्यायचा आहे. पण कुठून द्यायचा आहे, स्विचवरून. मग आपण स्विचवरून दिला काय, ऑलरेडी दिलेला आहे. बरोबर. आता सॉकेटचं जे डावीकडचं टर्मिनल आहे तो काय आहे, न्यूट्रल. न्यूट्रल कुठून द्यायचं आहे, डायरेक्ट. मग डायरेक्ट कुठून घेतला होता आपण न्यूट्रल, या ठिकाणी घेतला होता, तो इथे आला. मग आता इथून काय करायचा, याला घ्यायचं आणि या ठिकाणी याला डायरेक्ट जोडायचं. आलाय न्यूट्रल. आता हे सॉकेट चालू झालं का, चालू झालं. म्हणजे बघा, अर्थिंग सप्लाय इथे आला, न्यूट्रल सप्लाय डायरेक्ट आला, फेज सप्लाय या स्विच मध्ये आला आणि इथून बरोबर स्विच याला फेज पाठवेल. बरोबर. आणि जसा स्विच ऑन केला तसं हे तुमचं सॉकेट चालू होऊन जाईल. आता पुढे काय राहिलं, रेग्युलेटर. रेग्युलेटर काय म्हणत होता, माझ्या एका टोकाला इन सप्लाय जो कुठून द्या, स्विच वरून द्या. मग दिलं का आपण स्विच वरून, आणि जाणारा टोक कुठे द्या, फॅनला द्या. मग दिला का फॅनला, दिलेलं. पण आता हे लोड चालू झाले का, नाही. कारण लोडला आपला फेज सप्लाय भेटलाय. न्यूट्रल कुठे आहे, न्यूट्रल हा नेहमी डायरेक्ट द्यायचा असतो. त्याला कुठे स्विच वरून द्यायचा नाही, प्लग वरून द्यायचा नाही, कुठून नाही, याला डायरेक्ट द्यायचा. मग डायरेक्ट सप्लाय कुठे आला होता आपला, बघा न्यूट्रल इथे आला, इथून इथे आला. तर तुम्ही या टोकावरून न्यूट्रल वायर सगळ्यांना देऊ शकता. ही न्यूट्रल वायर कुठे गेली, इथे. याच्यावरून तुम्ही न्यूट्रल वायर याला देऊ शकता, याच्यावरून तुम्ही न्यूट्रल वायर याला देऊ शकता. तर अशा पद्धतीने ही वायरिंग तुम्हाला करता यायला पाहिजे. लक्षात आली.